एफसी रोड वरून हातात हात घालून फिरताना सदाशिव पेठेचा थेट संबंध गावातील जातवाड्याशी येतो हे कधी जाणवलंच नाही. आणि विद्यापीठाच्या समानतेचं वातावरण गावातल्या वेशी बाहेरच्या मातीला कधी मानवलंच नाही. डेक्कनचा वापरलेला अमृततुल्य गरमागरम चहा दोघात समान करून पिला तरी तिच्या घरी गोट्याबाहेरच्या देवळीत दांडा तुटलेला कप आणि चिरलेली बशी अजूनही तशीच आहे. हे तिला माहीतच नव्हतं. नाहीतर डेक्कनच्या अमृततुल्य चहाचं कधीच विष झालं असतं. टिळक रोडला एकाच प्लेटमध्ये पाणीपुरी खाताना अचानक तिला ठसका लागला आणि तिच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं. तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझंच पाणी पाणी झालं. पण गावामध्ये तिच्या आणि माझ्या पिण्याच्या पाण्याचा पाणवठा हा वेगवेगळाच आहे हे कधी आठवलंच नाही. पानवाट्यासारखा मसनवाटा सुद्धा वेगळाच. म्हणूनच तर ताजमहालाचं चित्र असणार साधं गिफ्ट सुद्धा मी कधी तिला पाठवलं नाही. सिटीतल्या चकाचक रस्त्यांवरून फिरताना मी मध्येच घसरायचो जातीच्या गटारात. ती म्हणायची, सोड रे सगळं, जुनं झालंय. माझ्या घरचे मला खूप जीव लावतात. माझ्या शब्दापुढे कोणीच नाही. माझ्याच कवितेतील जाती अंताच्या ओळी ऐकवत म्हणायची, चल पुढं फिरून येऊ, पुण्याचे गणपती नवसाला पावतात. गणपती टाळून माझा विचार जिवंत ठेवण्यासाठी मी तिचा तेवढ्यापुरता निरोप घेऊन गालातली गालात हसायचो. जाती अंताची लढाई लढणारा मीच मला किती जातीवादी दिसायचो. मी बोलायचो इतिहासाचे संदर्भ देत, सांगायचो कसा हा देश व्यवस्थेच्या गुलामीत फसलाय. ते हसून मला एड्यात काढत म्हणायचे, मी आहे ना तुझ्या सोबत, तुला कुठं माझ्यात जातीवाद दिसला. पण असंच अचानक एक दिवस तिला घरून बोलवणं आलं. तिला आतल्या खोलीत नेऊन आतलं काहीतरी सांगितलं की तिच्या मनाच्या खोलीत खोलवर काहीतरी मागितलं. हा, यातलं मला काही माहित नव्हतं. पण तिचं शेवटचं वाक्य होतं, आता शक्य नाही. अरे लोक काय म्हणतील. शनिवार वाड्याच्या पायरीवर आम्ही तासन तास गप्पा मारायचो. गावगाड्याच्या किश्श्यांवर खदखदून हसायचं. असंवेदनशील समाजाच्या वातावरणात कट्टरतेचा ढोल बडवत लोक दंगली घडवत असताना आम्ही आमचं प्रेम घडवलं होतं. आंतरजातीय विवाह मान्यच नाही, म्हणूनच तर तिने तिचं आणि माझं अंतर वाढवलं होतं. आता एकच खंत वाटते की गावगाड्यावर बोलण्यापेक्षा बोलायला पाहिजे होतं जातवाड्यावर, आणि शनिवार वाड्याच्या पायरीवर बसण्यापेक्षा बसायला पाहिजे होतं फुलेवाड्याच्या पायरीवर.